हिंदू धर्मामध्ये वर्षात येणाऱ्या 3.5 मुहूर्तांना अधिक महत्त्व आहे. त्यापैकीच एक असलेला हा अक्षय तृतीयेचा दिवस. अनेक शुभ गोष्टी या दिवशी केल्या जातात. केवळ सोने खरेदी नाही, तर या दिवशी काही उपाय केल्यानेही जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते. तर काही वेळा संकटाचा फेरा सुटत नसतो, घरात सतत अडचणी येत असतात, कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, तेव्हा पितृदोष कुंडलीत असतो, तेव्हा हे अडथळे येत असतात असं सांगितलं जातं. कोणत्याही नव्या कामाला यश येत नाही, त्यामुळे लोकांमध्ये तणाव निर्माण होतो. तर अशा परिस्थितीमध्ये पितृदोषाची शांती करण्यास सांगितलं गेलेलं आहे. काही वेळा पितृदोषाची तीव्रता कमी असते, तेव्हा पितरांसाठी काही उपाय केल्याने आपल्या घरामध्ये शांती पसरते. तर तुम्हीही पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी काही उपाय करणार असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ही कामं तुम्ही नक्कीच करू शकता. तर याविषयीचीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही. तर या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप आणि इतर पुण्यकर्म अक्षय टिकते. म्हणूनच अक्षय तृतीया ही पुण्यतिथी समजली जाते. थोडक्यात पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस असतो. तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणून देखील ओळखला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांसाठी ध्यान आणि कर्म केल्यानं त्याचा चांगलाच फायदा तुम्हाला मिळतो. या काळात पूर्वजांसाठी दान, पूजा, जप इत्यादी केल्याने माणसाला 1000 पट चांगले फळ मिळते. या दिवशी पूजा कशी करायची या संबंधीचा व्हिडिओ मी आधीच तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. पाहिला नसेल तर नक्की पाहावा, किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. तर या दिवशी आपल्याला उदक कुंभाचा समावेश तुमच्या पूजेमध्ये करायचा आहे. उदक कुंभाचे दान या दिवशी आपल्याला करायचं आहे. असा मातीचा एक माठ आपल्याला घ्यायचा आहे. छोटा मोठा कोणत्याही पद्धतीचा माठ तुम्ही घेऊ शकता. तर त्या माठामध्ये स्वच्छ असं पाणी भरायचं आहे. त्या माठाची म्हणजे कुंभाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फूल, 1 रुपयाचं नाणं हे सर्व आपल्याला गोष्टी टाकायच्या आहेत. त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू, चंदन असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि हा उदककुंभ तुम्हाला ब्राह्मणांना दान द्यायचा आहे. तर ब्रह्मा, विष्णू आणि शिव ज्यात सामावले आहेत असा हा धर्मघट मी ब्राह्मणांना दान केला आहे. या दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त होतील. गंध, उदक, तीळ, यव आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. तर हा उदककुंभ माझ्यासाठी सदा अक्षय म्हणजे क्षय न पावणारा ठरो, सदा हा माझ्या घरामध्ये भरलेला असो. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचे पूजन केलेल्या उदककुंभाचे ब्राह्मणांना दान द्यायचं आहे. या घटाची आपल्याला पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणांना दान द्यायचा आहे. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र हात जोडून म्हणायचं आहे. तसेच या दिवशी केळीचे पूजनही केले जाते. त्यानंतर या दिवशी आपल्याला न विसरता तीळ तर्पण करायचं आहे. तीळ तर्पण म्हणजे देवता आणि पूर्वजांना तीळ आणि जल अर्पण करणे. तीळ हे सात्विकतेचे प्रतीक मानलं जातं. अक्षय तृप्तीसाठी आपल्याला या दिवशी हवन करायचं आहे आणि हवनामध्येही आपल्याला तिळाची आहुती द्यायची आहे. त्याचबरोबर जो आपण नैवेद्य पितरांना दाखवू त्याचीही आहुती आपल्याला याच्यामध्ये द्यायची आहे. अक्षय तृतीयेला पूर्वज पृथ्वीजवळ आल्यामुळे मानवाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. मानवावरती असलेले पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित असते. तर यासाठी अक्षय तृतीयेला पूर्वजांना गती मिळण्यासाठी तीळ तर्पण करायचं असतं. देवांना आणि पूर्वजांना या दिवशी आपल्याला तीळ अर्पण करायचे आहेत. तीळ तर्पण करणे म्हणजे देवतेला तिळांच्या रूपाने कृतज्ञतेचा आणि शरणागतीचा भाव अर्पण करणे असा होतो. तर प्रथम देवांचे आवाहन करायचं आहे. तांब्याचे किंवा कोणत्याही सात्विक धातूचे आपल्याला ताट घ्यायचं आहे. ब्रह्मा श्री विष्णू यांचे आपल्याला एकत्रित रूपाने म्हणजेच दत्ताचे स्मरण करून त्यांना ताटात येण्याचे आवाहन करायचं आहे. आणि त्यानंतर देवता सूक्ष्मातून तेथे आलेल्या आहेत असा भाव ठेवायचा आहे. आणि त्यानंतर त्यांच्या चरणांवरती आपल्याला तीळ अर्पण करीत आहोत असा भाव ठेवायचा आहे. तर्पणाचा अर्थ देवता आणि पितरांना जल अर्पण करणे म्हणजेच त्यांना प्रसन्न करण्यासाठी उजव्या हाताच्या तळहाताच्या अंगठ्याने पाणी अर्पण करणे. पितरांसाठी अर्पण केलेल्या पाण्याला पितृतर्पण म्हणतात. तर पूर्वज यांच्या वंशजांकडून पिंड आणि ब्राह्मण भोजन अर्पण करण्याची अपेक्षा करतात. त्याचप्रमाणे त्यांना पाणी मिळण्यासाठी अपेक्षा आहे. तर्पण केल्याने पितृ तृप्त होतात.
तीळ हे सात्विकतेचे प्रतीक आहे आणि पाणी शुद्ध भावाचे प्रतीक आहे. देवतांना पांढरी तीळ आणि पितरांना काळी तीळ अर्पण केली जाते. पांढरी तीळ आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि देवतांना अर्पण करण्याचा भाव घेऊन तळहातातून बोटांमधून तळहातावरती पाणी ओतून खाली तांब्याच्या ताटात आपल्याला ते वाहू द्यायचे आहे, जेणेकरून ते ताटामध्ये हे तीळ पडतील आणि हात जोडून आपल्याला देवतांना नमन करायचं आहे. अतृप्त पूर्वजांच्या आत्म्यामुळे होणारा त्रास हा 30 ते 40% असतो. त्यांची आत्मा पृथ्वीच्या जवळ आल्याने त्यांना तीळ तर्पणाद्वारे ऊर्जा मिळते आणि पुढील प्रवासासाठी गतीही मिळते. एका धातूचं ताट घेऊन आपल्याला ताटामध्ये पूर्वजांना तर्पण द्यायचं आहे, पूर्वजांना प्रार्थना करायची आहे. काळे तीळ हातात घ्यायचे आहेत. श्री विष्णू आणि ब्रह्मदेवांना प्रार्थना करायची आहे. नंतर देवतांच्या तत्वानुसार आकारलेले हे तीळ अंगठा आणि तर्जनी यांच्यातील जागेतून पाण्यासह तांब्याच्या ताटामध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे. पितरांना तीळ आणि पाणी अर्पण करत असल्याचा आपल्याला भाव ठेवायचा आहे. तर या दिवशी आपल्याला हवनही करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी हे हवन पुरुष करत असतात, तर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही पितरांसाठी हवन करत असाल तर ते पुरुषांनी करायचं आहे. तर अशा शेणाच्या छोट्या छोट्या गाईच्या शेणाच्या गौऱ्या मिळतात, तर त्या घ्यायच्या आहेत. तुम्ही ज्याच्यामध्ये हवन करत असाल ते भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कापूरच टाकायचा आहे. याच्यामध्ये रॉकेल किंवा दुसरं काही टाकू नका. कापूर घेऊनच आपल्याला हे हवन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये असं गाईचं थोडंसं तूपही टाकायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला थोडे काळे तीळही टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीचं आपल्याला हवनही या दिवशी करायचा असतो. बरोबर आपण जो पितरांना नैवेद्य या दिवशी बनवणार आहोत त्याचाही थोडंसं आपल्याला याच्यामध्ये हवनामध्ये त्याची आहुती द्यायची आहे. या दिवशी केलेला नैवेद्य हा चिरकाळ टिकणारा असतो. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी चांगले कच्चे धान्य, उदककुंभ म्हणजे पाण्याने भरलेले भांडे, त्याचबरोबर छत्री, बूट, चपला इत्यादीचा आपल्याला दान करायचं आहे. या शुभ दिवशी बिया पेरल्या जातात, मातीचे पूजन करून वृक्षारोपण केले जाते. काही ठिकाणी लोकांना पिण्याचे पाणी देखील दिले जाते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाचे पदार्थ किंवा जेवण बनवलं जातं. त्यावेळी पितरांसाठी एका ताटामध्ये आपल्याला हे गोडाचे पदार्थ ठेवायचे आहेत आणि हे आपल्याला घरावरती हा नैवेद्य ठेवायचा आहे. सोबत आपल्याला पाणीही ठेवायचं आहे. उन्हाने कासावीस झालेले पक्षी तो नैवेद्य खातील आणि तेव्हा त्यांचा आत्मा तृप्त होईल. तेच तुमचे पितरही शांत होतील. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी उठून एखाद्या स्वच्छ ठिकाणी किंवा मंदिरात लावलेल्या पिंपळाच्या झाडावरती पितरांसाठी घरातील मिठाई किंवा शुद्ध पाणी भांड्यात ठेवायचं आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली अगरबत्ती लावायची आहे आणि पूर्वजांच्या समाधानासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. अक्षय तृतीयेबद्दल असे मानले जाते की सत्ययुग आणि त्रेतायुग या दिवसापासून सुरू झाले. त्याचवेळी द्वापार युग देखील या दिवशी संपन्न झाला. अशा प्रकारे हा दिवस धार्मिक दृष्टीने अतिशय पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. तर तुम्हालाही आपल्या घरात समृद्धी हवी असेल आणि आई लक्ष्मीची कृपा ठेवायची असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी काही कामं निश्चितपणे करायची आहेत. हा दिवस पितरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांच्या नावे पिंडदान करायचं आहे. याद्वारे त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि कुटुंबाचे दुःख देखील दूर होते. जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर पिंडदानात व्यतिरिक्त पितरांच्या मुक्तीसाठी गीतेचा 7वा अध्यायाचं पठण करायचं आहे आणि पितरांना मुक्त करण्यासाठी भगवान नारायणाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या पुण्यकर्माचा कधीही क्षय होत नाही, तर यापेक्षा ते अधिक पटीने वाढत जाते. अशा परिस्थितीमध्ये आपण गरजूंना त्यांच्या क्षमतेनुसार दान करायचं आहे. तर या दिवशी आपण पाण्याने भरलेला माठ, साखर, गूळ, कपडे, सरबत, तांदूळ, आंबे अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही या दिवशी दान करू शकता. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.